नमस्कार. शिवार माझा संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील यांची पत्रकार परिषद. परंतु 40 जणांनी माझ्या हात दाबून घेतलेलं आणि मला सलाम दिली. त्यांचं मायापोटी ठीक आहे, ते करतायत ते ठीक. त्यांचे मायापोटी त्यांचं म्हणणं होतं का आम्हाला तुम्ही पाहिजे, आरक्षण पण पाहिजे, पण तुम्ही पण पाहिजे. तुम्ही जर राहिलात तर आम्हाला आरक्षण देतात, तुम्ही जर मैदानात असाल तर आम्हाला नाही मिळेल, म्हटलं तर आम्हाला काय मिळणार. म्हणून त्यांनी मला रात्री सलाम लावली. माझा हट्ट होता की नको, तुम्ही तुमच्या मायापोटीने समाजाला मिळत आलेलं मिळणार नाही. शेवटी हत्यारे मरणोपशन हे मराठा समाजाची शक्ती आहे, माझी शक्ती होती. मला तिचा पूर्ण उपयोग करू द्या. माझं ऐका, पण माझं तुम्ही रात्री नाही ऐकलं. कारण सरकार जास्त मरणोपशनाच्या शक्तीला घाबरतं आणि दुसरं त्यांच्या शक्तीच्या खुर्चीला घाबरतं. तर दोन गोष्टी घाबरतं. मला करू द्या, पण नाही ऐकलं त्यांनी. तर ठीक आहे, आता त्यांनी कलन लावली. कारण मी पण मात्र आता मीच ठरवलं काही उपयोग नाही या कलनवर पण जाण्यात काय ठरवलं. कारण ही एक प्रकारचं जायल्यासारखं आहे. वेगळीपणाचं आंदोलन किंवा शोषण किंवा काही असं मी नाही करू. त्याच्यासाठी मी केलेलं बरं, या मतावर मिळालं नाही केलं बरं ना. सगळ्या वेगळी पडून राहायचं 10-12 दिवस. 10-12 दिवसात तिकडे मतदारसंघाची तयारी केली मी, रॅलीची तयारी केली मी, सरकारची पुढची ज्याच्यात जीव आहे त्यांचा ती कशी धोक्याची त्याच्यासाठी काम करेल. म्हणून इथं पडून काय करू. माझ्या डोक्यातनं असं आलं की हे आता कारण लावत राहणार आहेत, आपण इथं पडत राहणार आहेत, आपण दुपारी तसं स्थगित करू. कारण काय करून असं पडून राहतं, काही अर्थ नाही, त्याला काही किंमत बी नाही. त्याला मग त्यांनी माझ्या समाजाला नाही दिली, ते समजून नाही असलं तिथून काय नाही. त्यामुळं मी माझ्या मनानंच हा निर्णय घेतला म्हणजे आपण स्थगित करू. आपल्या माता मावल्या ज्यांच्या आळ्यांना मार लागला होता, ज्या इथं मुंडक सांभाळतात माता मावल्या अंतरवाडीचं आपण शिक्षण पाणी प्यायचं आणि हे शिक्षण स्थगित करायचं. काय उपयोग नाही. वेगळीपणे मला नाही त्याच्यातून जे खरं बोलतो म्हणजे याच्या बांधवाचं तर त्याला घेऊन काही अर्थ बी नाही. आणि त्याच्यामुळे काही सरकार बी दम त्यांचे नाही होणार, त्यांची दम छाप नाही होणार. उपोषण सुरू नसतं. कलन लावलं त्यांना माहिती आहे आता काही होत नाही. शरीराला नसली कलन लावली त्यांना माहिती आहे कधी काही होऊ शकतं आणि महाराष्ट्र पुन्हा ढवळून निघतो. त्यामुळे आपण आता मी त्या मतावर आलो की आपण जे उपोषण स्थगित करायचं आणि पुढच्या कामाला लागायचं. आणि शंभराची काही दिवसातून म्हणले होते की आम्ही 2 महिन्याची वेळ मागितला होता, तर त्यांना आपण 13 जून 13 जुलैपर्यंत वेळ दिली. त्यांना 1 महिन्याचा वेळच पाहिजे होता ना. आता पडूनच राहणार होता वेळ. तर 13 जून ते 13 जुलैपर्यंत बोलतात, 13 जुलै ते 13 ऑगस्टपर्यंत करून दाखवा म्हणा सगळं. आज तुमच्या 2 महिने 13 ऑगस्टला पूर्ण होतो, तुम्ही पूर्ण करून दाखवा. आमचं ठरलेलं आहे मराठ्यांना 3 दिवसाचे सर्वांनी प्रमाणपत्र द्या, सगळ्यांना 3 गॅजेट लागू करा, सगळं करा. पण मी मात्र उपोषणावर आता थांबवतो कधी नाही. जे मी आणलं होतं 11 आत सरकार बी आणलं होतं, परंतु शेवटी समाजाचा हट्ट इतका भयानक आहे माझ्या पुढं तर मी काहीच करू शकत नाही. दादा ते तुम्ही पाहिजेत, आरक्षण बी पाहिजे. तुम्ही असाल तर मराठा एकजूट राहणार आहे, राज्यातला एकजूट टिकणार. तुम्ही नसाल तर मराठीची एकजूट टिकणार नाही. म्हणजे असं मला हे करून त्यांनी रात्री इथं अख्खा मंडप रात्री 12-1 वाजता फुल्ल भरलं होतं. त्यांच्या सगळ्यांची साक्ष होती की तुम्ही पाहिजे. म्हणून मी लक्षात घेतलं जर आता कलन लावणार घेत मी इतक्या आगळा आपण करून पूर्ण नाही झाला माझा. रात्रीचा इतका विरोध केला, मी लहान बोललो, काय उपयोग नाही झाला माझं. शेवटी ते म्हणजे आम्हाला तुम्ही पाहिजेत, समाजाला पाहिजेत, समाजाला तुम्ही न्याय देऊ शकता. तुम्ही असला तरी 4 महिने लेट भेटेल आरक्षण, तर तुम्ही असल्यावर भेटेल, तुम्ही नसल्यावर तर भेटणार नाही. त्याच्यामुळे तुम्ही पाहिजे त्यांनी कलन लावली. तर मग मी ह्या ठिकाणावर आलो
सलाईन लावून इथं पडून राहण्यात काहीच अर्थ नाही. उद्या प्रत्येक जीव आहे, खुर्ची जीव आहे सरकारचा, त्याच्यासाठी आपण तयारी लागलं पाहिजे खुर्ची वाढण्यासाठी. आणि दुसरं ते इथं पडून राहण्यात काहीच मजा नाही. आपण तयारी तरी करून घेऊन सभा आहेत, कार्यक्रम आहेत, मतदारसंघ निवडणे, कोणाला आणायचं, कोणाला पाडायचं, कोण कोण मराठींच्या विरोधात आमदार बोलत आहेत, कोण कोण खासदार बोलत आहेत, कोणत्या मंत्री बोलते, त्यांचा बंदोबस्त लावणं गरजेचं आहे. म्हणून मग इथं पडून न राहता 1-2 दिवस उपचार घेऊन 2-4 दिवस काय डॉक्टर म्हणते ते उपचार घेऊन दुपारून मी हे 12 वाजेच्या आधी आमरण स्थगित करणारी समाजाने राहतात. तर मी सलाईन लावून नाही करते, मी करतो, पण मग मला समाजाने सांगायचं सलाईन आम्ही लावा म्हणणार नाही. बिना सलाईनच्या मी 15 मरूच तर करायला तयार, सलाईन लावून करायला मी तयार नाही. तर छोटं बिगडी होतं मी नाही करतो. समाजाचं जर म्हणणं असेल तुम्ही सलाईन लावू नका, मी लगेच करायला तयार, काही ते तसं सुरू करायचं आहे. सलाईन लावून म्हणणं असेल तर मी करायला सलाईन लावून तयार नाही. पाटील साहेब, रवींद्र असं म्हणाले की मनोज जरांगे दाढी मिशा काढली तर गणपत सारखे दिसतील, त्यावर मनोज तुम्हाला जरा चांगलं होणं, त्याला सांगतो कोण कसं दिसतो, काय दिसतो, त्याला सगळं सांगतो मी. कोणासारखं दिसतो, काय दिसतो, ते बी कोणासारखा दिसतो, तो नाकार कसं, तो ते बिगर मिशाचा सुतार कसं, ते बी कसा दिसतो, तो तमाशातला मावशी येऊन बिगर नसतो, ते सगळं सांग मला थोडं मी समजी. किंवा काय मागाठाणे मतदारसंघात 25 वार्ड क्रमांकावर किंवा कशामुळे प्रेम होईल, किंवा कोणत्या बँकेत काय, तू दम धर म्हणा जरा, दम धर. ते लोक इथे येऊन बसलेले नाही त्या मतदारसंघात, मला ते वाचता नाही आलं. मी तुला शेवटची संधी सांगतो, तू मायनारी लागू नको, शेवटची संधी सांगतो तर तू मायनारी लागू नको, मला ते काही काढायचं. मी अगदी प्रेमाने म्हणतो, कालपासून त्या मतदारसंघातले लोक तू निवडून येतच नाही, तू मागूनच जातो का, तुला मागूनच घालायला लागतं 8-10. पण ते लोक बसलेले, तू मला लई करायला नको, मला कोणाच्या आयुष्याचं वाटलं करायचं नाही. मी अति मूर्ख माणूस नाही, वैयक्तिक जीवनात कोणाचा पडत नाही, वैयक्तिक राजकारणात पडत नाही, वैयक्तिक समाजकारणात पडत नाही. शहाणा होय, शहाणा होत असला तर. पण 13 तारखेच्या नंतर वेळ संपली, सरकारने एक अक्षराने तुमच्या संपर्क केला नाही, सरकारने तुम्हाला कोणताही मेसेज दिलेला नाही उपोषणाच्या काळात 13 पासून ते आजपर्यंत. नाही, त्यात मी पडत नाही, मी त्यात पडत नाही. मी ओरिजिनल हो, गावाने 70 मराठा खंडाने मराठी, त्यात पडत नाही. बसायचं मग मला कोणतरी संपर्क झाला पाहिजे, मी तिकडे गेलो, इकडे कोण नाही आलो, तसं माझ्या शक्तीच्या बळावर, माझ्या समाजाच्या शक्तीच्या जोरावर मी आंदोलन करतो. आणि येणारा नाही दिसवून जे रूल आहे माझ्या मराठा समाजाचा, पण क्षत्रिय मराठ्यांचा रूलच तो आहे. तिथं लढाईवर निघाल्यावर समोरून सांगायचं तुम्ही या, आणि मग तुम्ही हारल्यासारखं करा, आपल्या एक योजना सरळ निघतो, सरळ. सगळ्या मंत्र्यांना मंत्री का आले नाही तर खरं कारण मला जे वाटलं ते सांगतो. एकाला यायला कोण नाही, सगळे येते सांगतो, सगळ्यांना माझ्या मराठीने वेळ दिला. मग जाऊन तिथं करावं का, बोलव का, फक्त हे उपोषण मला समाजाने क्लिअर करून द्यायला पाहिजे होतं. मग सरकारला कळलं असतं काय कष्ट असते ते. राज्य कशाला म्हणते, राज्यातला मराठा कशाला म्हणते, आणि आपण स्वच्छतासून काय होतं हे स्वच्छता तिथं आला असताना ते यांनी मला सलाईन जबरदस्ती लावायला म्हणून मी पुढे मला करून द्यावं, मी करायला तयार आहे, पण बिना सलाईन लावून मी इथं पडून करून नाही. कारण मला माहिती आहे सलाईन लावल्यावर पैसे होत नाही, पैसे काहीच अर्थ नाही त्या सलाईन लावून पेशंट करायला. म्हणजे उगाच वेळ काढूपणा म्हणतो आणि वेळ व्हायला खाली. तेवढ्या वेळेत तर माझा इकडं जवळपास 25% महाराष्ट्राला याड आहे विधानसभेच्या तयारी. आता दरेकर फरेकर सगळे होत नाही लागतो, त्याच्यासाठी नागपूर बी आमचं होत नाही लागला, त्यांना एक गप बसायचं ना, त्याच्यासाठी सगळे होत नाही लागतो. मी थांब मला तो ह्या बोलण्यामुळं तू मागून तुला मागूनच घालायला लागतं का आधी, पुढून तर येतच नाही ते, तुला मागूनच घालायला लागतं का आधी. पण बाकीचे जे ओरिजिनल निवडून येतात ना, तो ह्यामुळे त्यांना इतका फटका बसणार आहे म्हणा बाळा, ते फक्त बघ माझ्या, ते फक्त माझ्या बघ, तू नाही दम खायचं सगळं भाजपाचं. तू माझी हे 2-3 जण कीड लागलेली, फडणवीस साहेब हे 2-3 जण भाजपला लागलेली कीड,
जे 5-7 जण आहेत ना किडे भाजपला लागले. पण तुम्हाला सलाईन रात्री समाजाच्या दबावामुळे लागली का सरकारने जबरदस्ती दिली? सरकारला ते वाजवी मी सरकार माझा समाज ऐकत नाही. समाज रडायला लागला मोठं तुमचं होतं तर नव्हतं, मला नव्हतं म्हणजे बांधव, कारण मला रात्री जास्तीचं नव्हतं समजत. मला जे वाटतं ते मी खरं बोलतो, मला जास्तीचं समजत नव्हतं. मी फक्त आरडत होतो की मला लावू नका, पण मला इतकं पॅक केलेलं होतं की मी कसलीच हालचाल करू शकत नाही. सरकारचे टप्पर घेऊन आपल्याला बळच चालवून लावलं. शेवटी समाजाला वाटतं तुम्ही पाहिजे, तुम्ही असाल तर ते 4 महिने लेट मिळाल तर तुम्ही देता आरक्षण, आणि तुम्ही असल्यावर समाजाला दिशा मिळेल, तुम्ही असल्यावर सरकार बी धरणाला लागेल, आणि तुम्ही असल्यावर समाज बी होत राहील. म्हणजे सगळे तयारा बाहेर होत तुम्ही पाहिजे. लावले मी चालेल लोन पडून ठेवून उपयोग नाही, जे मला समजतं. काही अर्थ नाही. आणि उपोषण स्थगित करतात नाही काय करणार, पण मी असं काय करू म्हणजे इथं काहीच काम व्हाय ना. इथं दर निवडणुकीचं व्हाय ना, मतदारसंघाचं व्हाय ना, रॅलीचं व्हाय ना, लोक माझ्याकडे त्यांना बोलणं व्हाय ना माझं. चालेल लावून काय पडून उपयोग, काही उपयोग नाही करत. महिनाभर करून राहिलं तर काय यार, म्हणजे वेळ काढूपणा आहे ना. मी म्हणजे माया मनाला असं समजू तुम्ही ती वेळ काढूपणा आहे. म्हणजे आता निवडणूक जवळ आली आणि मी सलाईन लावून झोपून राहू, तिथे मूर्ख आहे. मग मी बिना सलाईनचं करतो. मग हो दे टक्कर समाज सरकारची मग टक्कर खेळायला तयार आहे मी. मला वेगळेपणाचा उपोषण असो, आंदोलन असो नाही, वेगळापणा मी नाही करतो. प्रसाद लाड असे म्हणाले की मनोज जरांगे पाटील भरकटलेले आहेत. प्रसाद लाड, मनोज जरांगे तुम्ही उपोषण लवकरच संपवावं आणि तुमच्या मागण्याचा अट्टहास राजकीय प्रेरित आहे. महाविकास आघाडी सत्तेत आली तरी तुमची मागणी पूर्ण होऊ शकत नाही. गब्बा खायचं देवेंद्र फडणवीसची घरी वाटा हात केल्याशिवाय भाजपची साडी लावली होते नाही. या लाडाला त्या दरेकरला यांना माहीत नाही. महाराष्ट्रात मराठीशिवाय काही खरं नाही. आणि जितकं बोलते तितका मराठा समाज महाराष्ट्रातून खायला लागला. ते जाणून बुजून ते लाड्या बुद्धिगर्मी शावला हे कसलं गांधी दिसतं त्याच्या हाताला फक्त टिकला लावायला पाहिजे मध्ये बोल आता छान दिसणं सुंदर ते सपूबच दिसन मग ती ते दरेचा हो. करणारच ना अभियान सुरू आहे ना दर्यावरचं सपूबाईचं बिगर मिसळचं सकू अभियान सुरू आहे. त्याचं देवेंद्र फडणवीस सांगतो ना कर म्हणून. मला एक सांगा, एक छत्रपती शिवरायांचं महानाट्य, शंभूराजांचं महानाट्य दाखवलं की कोणात हिंमत नाही दाखवली, ते दाखवलं. मराठवाड्यात कोणी दाखवू शकत नाही एवढं बलाढ्य मोठं महानाट्य. आम्ही धाडस केलं. पोरं होतं त्या टायमाला, आम्हाला काही कळत नव्हतं. पोरं होतं दाखवण्याचे सविस्तर ऐका. मला ते सांगायचं नव्हतं पण सांगायची वेळ आली. आता हे पोरं होतं दाखवायची वेळ आली. शिवरायांचा, छत्रपतींचा आमच्यावरती विचाराचा पगडा आहे. आम्ही दाखवण्याचं काम केलं. 33 जण होते, दाखवण्याचं काम केलं. आम्हाला असं म्हणायचं हिंमत कोण करत नाही, तुम्ही कसं करतो. मला जे हिंमत करत नाही ते सांगतो. आणि मराठवाड्यात पहिलं शंभूराजे महानाट्य आम्ही दाखवण्याचं एक धाडस केलं. छत्रपतीमुळे जागृती व्हावी, जनजागृती व्हावी, छत्रपतींचे विचार, हिंदुत्वाचे विचार जावेत समाजात, म्हणून ते एक समाज जागृतीसाठी केलेला कार्यक्रम, इतिहासाची जनजागृती करण्यासाठी तो केलेला कार्यक्रम आहे. तो आम्ही केला. त्याच्यात तोटा आला. काय करावं, त्याच्यात काही सगळ्यांना माहिती नाटक करणार, त्यात काही जणांनी पैसे चोरले. ते आलं आमच्याकडं तर गल्ला नव्हता बी. हजारो साक्षीदार आहे त्याला. मी सविस्तर मीडियावर सांगायला लागलो नाही. गल्ला मनोज जरांगेकडे नाही, पैशाचा आहे त्याच्याकडेच, त्याला सगळं माहिती आहे. इथपर्यंत क्लिअर आहे. त्याच्यामुळे आम्ही नुसतं गोळा करून आणून द्यायचे. कमी पडले याचे कोण त्या चिकून घेऊन त्यांना नेऊन द्यायचे. करा बाबा भरपाई. त्यांनी केव्हा म्हणायचं तोटा, कधी म्हणायचं फुल पैसे कोणी भरून आले तर कधी म्हणायचं कमी आहे. आता हातातच त्यांच्या. त्याच्यामुळे जे असेल ते असेल. आता ते झालं गेलं, गंगाला घोडं नालं असं आम्ही समजलेलं की असेल. पण केलं प्रामाणिकपणाने जनजागृती करत. आणि तो सांस्कृतिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा सगळेजण. त्यामुळे आम्ही त्याला आला तोटा. आता ते काय करावं, त्याला आलं तर काय डोक्यात दगड घालता का आता.
आला तर मग त्यात तिघजण होते, तिघांनी वाटून घेतलं. ऐकायला येतं ना. मग आम्ही आपले त्याच्या वाट्याला दिले, आम्हाला खाजगी दिली. महाराजांना एक दिला खाजगी, मला एक खाजगी दिला. आम्ही दोघांना दिलं मग आता खाजगी तुमच्यासारखेची. मग एक जण राहिला तर ते म्हणलं मी ते देतो. मग त्यांनी ते द्यायचं काम आहे. त्यांनी काय ते दिले नाही, केलं पुढं पुन्हा आमच्या बिघाड्यात गुतलं. आता आम्ही इकडे दिले नाही का, तर दिले. आमच्याजवळ साक्षीदार आहेत, खाजगी माणसाची घेतले, आम्ही देऊन टाकली. जी इमानदारीनं ते हिशे पडले ते दिले सगळ्यांनी, मी देऊन टाकलं. आता काय राहिलं तरी ते आमच्या घरात गुतलं, कारण ते जरा अतिशहाणा आहे ते दुसरा, त्याच्यामुळे ते गुतलं. ठीक आहे, आता झालं गेलं ते दिले आम्ही इथपर्यंत क्लिअर आहे. महाराजांनी जे महाराजाचे दिलेले, मी पण माझे दिलेले, सगळे साक्षीदार आहेत लोक. तरी ते आता त्यांनी त्याचे द्यायला पाहिजे, त्यांनी त्याचे चेक दिले. फुकट चेक देऊन का माणूस किती येडा असेल द्या. आता हा बघ, देतायचे म्हणल्यावर ते सोडून द्या, देतायचे म्हणल्यावर बिपिनार तर आमच्यावरती पण दिले, त्यांनी त्याचे द्यायला पाहिजेत का नाही. आता हे क्लिअर झालं, त्याला जाऊ द्या. तरी बी हे झालं की काय चूक असतो नसतो, ही भाग वेगळा. सांस्कृतिक कार्यक्रम आहे, नीट ऐका बरं का. छत्रपतींचा कार्यक्रम आहे, सांस्कृतिक आहे, जनजागृती दाखवला, त्याच्यावर सोडून द्या आमचा हात. का बरं सांस्कृतिक मंत्रालय मदती करू शकत नाही, करू शकत नाही. मग पाठीमागं धर्माधिकाऱ्यांचा कोणाचा जे कार्यक्रम होता, आम्ही शहाजोटा होता, हजारो करोड रुपये आमच्या जनतेचे सांस्कृतिक कार्यक्रमामार्फत तुम्ही घालू शकता. आणि सामान्य पोरांनी छत्रपतींचं नाटक दाखवलं, त्याला काय अडचण आली असेल 4-2 लाखाची, तर तुम्ही त्याचे 4-5 लाख काय असेल ते भरू शकत नाही सांस्कृतिक. कारण छत्रपती फक्त निवडून येऊ शकत येऊ तर मोदी साहेब छत्रपतींचा आशीर्वाद आणि शपथ घेतात, जे चालतं. आणि 4 पोरं अडचणीत आणायला निघाला तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेब, ते हे करून काय शोभतो तुम्हाला. आता दुसरी गोष्ट सांगतो, आम्ही फसवणूक केली असं म्हणतात. किती फसवणूक करतात. एक पनवेलचं मॅटर आहे, मला आता आठवं ना कुपोषणामुळे त्या माणसाचे 4-5 करोड रुपये बँकेत आहेत, स्वतःच त्यांनी केसेस केल्या समोर कोर्टाने निकाल दिले. त्याच्या पोरी तिने फाशी घेणार आहेत, ते पैसे जर नाही दिले. इतके हाल चालले, त्या पोरीचे शिक्षण बंद पडले. 5 वर्ष झालं ही शाळा सुरू होईल सगळी. त्यात काही आमदार मंत्री घे का रे बाबा, का तिथं कसं काय ॲक्टिव्ह नाही. न्याय मंदिर तिथं कसं काय काही म्हणतो आम्ही, काही खूप चांगले, तिथं कसं काय कोर्ट ॲक्शन घेत नाही. एक इकडे लातूरचं आहे, मी तुम्हाला आता उद्यापासून लिस्टच देणार आहे. मला हे रात्री कळालं म्हणून सांगतो मी तुम्हाला, मी आता लिस्टच देणार आहे. शिवाजीराव हे निलंगेकर कोणता तरी आमदार येईल निलंगेकरला, तिथे कारखान्याची पार्टनरशिपमध्ये 20 करोड एका माणसाकडून घेतले. कोर्टाने निकाल दिला म्हणतो, का रे बाबा फसवणूक होते, त्याला कसं अटक नाही तरी माहीत का रे बाबा. तिथं कोर्टाला जाग आहे, तर आमच्यापाशी जाग आहे, तिकडे झोपलेलं आहे का. हे वाईट वाटत बोलताना न्यायपालिकेविषयी. न्यायपालिकेने समान न्याय करावा या जनतेला, नाही करायला पाहिजे का. आमच्याविषयी न्याय कसं काय, किती जण फसवणूक दाखवतो तुम्हाला. मी हजारो मॅटर देतो तुम्हाला, असल्या हजारो शेकडो. ते कुठं 50-50 वर्ष झाली सुरू यायची नेटसुद्धा लागा ना. बरं आता हेच इथपर्यंत सांगितलं तुम्हाला. आता पुढचं सांग, 12-13 वर्ष कमी उचललं आहे ना, आताच का उचललं. बरं आता हे सांगतो आणखी ना, नीट ऐका, ते बी सांगतो. पहिल्यांदा पकड वॉरंट काढू आम्ही का, दहशत घेत का, बॉम्बस्फोट करणारे, मर्डर केला का, आम्ही टाके टाकले का, पकड वॉरंट काढता. बरं मी सन्मान केला की नाही न्यायालयाचा, संविधानाचा, कायद्याचा, लोकशाहीचा, साहेब ऐकता तुम्ही केला की नाही. गप्तीत गेलो का नाही, न्यायपालिकेला त्रास नाही झाला पाहिजे, जनता कोर्टापुढे जमली नाही पाहिजे, आरडाओरडा झाली नाही पाहिजे, मी गप्तीत गेलो, जामीन करून आलो का नाही. पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे सांगा मला तुम्ही. पुन्हा पकड वॉरंट काढायची काय गरज आहे. इतक्या तातडीनं माझ्याविषयी न्याय का, इतकी न्यायपालिका कटर झाली. कोपर्डीच्या लोकांनी आणखी फाशी दिली. अरे बाबा मी एवढं फसवणूक किती गुण आहे राज्यात, काढावर बाहेर सगळे. न्याय व विधी विभाग कोणाकडे, देवेंद्र फडणवीसकडे. याच्यावर कंट्रोल कोणाचा आहे, न्यायालयावर सुद्धा देवेंद्र फडणवीस राहतो. गृह विभाग कोणाकडे आहे, पोलीस देवेंद्र फडणवीसांकडे. देवेंद्र फडणवीसांच्या यांनी ह्या अभियान चालायला सुरुवात करायला लावली. कुणाला, दरेकरला. म्हणजे मराठा समाजाला आज या चॅनलच्या माध्यमातून मला सांगणे, यांना मी या साईडीत गुंतू शकत नाही, यांना बाकीच्या लफड्यात मी गुंतत नाही.
यांनी असं ठरवलं आता ह्या मॅटरमध्ये माझा काही दोष नसताना याच्यात याला जेलमध्ये टाक. आता आज सांगतो तुम्हाला, मला जे जे रात्री कळालं ते तुम्ही समाजाला सांगतो ते खरं आहे की देवेंद्र फडणवीसला रात्रीला डाळ विधी व न्याय विभाग त्याच्याकडे, त्याच्या अंतर्गत सगळं येतं. तो काही न्यायाधीशांना सुद्धा फिरकी घ्यायला लावू शकतो. न्यायाधीश त्याचा पाहुणा आहे अशी मला ऐकू माहिती. ऐकू बरं का, मी खरं बी म्हणत नाही की हाय ते, कारण दिवस दिवस उभा करून ठेवतो. असं मी ऐकून येईन. अख्खा पुणे म्हणतो की ते कोर्ट कसं बघा. आतून माहिती घेऊन गुप्तचर यंत्रणा आली. मी आरोप करणार असला नाही, मी न्यायदेवताला मानणार आहे. कानाला धरून सांगतो, न्यायदेवतात आणि न्यायपालिका सगळ्यांना न्याय देऊ शकते. पण काही जण असे की ते नातं निधी देत, ते देवेंद्र फडणवीसांकडं विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्टाचं कामकाज त्याच्याकडे म्हणून त्याचं ऐक्यत. दुसरं गृह विभाग म्हणजे पोलीस खातं त्याच्याकडे, कोर्टाचं खातं त्याच्याकडे म्हणून त्याचं सगळे ऐक्यत. आणि तो जाणून बुजून आता मला याच्यात गुटी नाही. आता त्याचा डाव सांगतो तुम्हाला, तो मला याच्यात आत टाकणार. आज कोणते कैदी आहेत त्यांच्या हातानं मला आजसुद्धा मारायची अशी रात्रीची आलेली माहिती मारायची. फक्त एकच सांगतो, कधीच भाजप सत्य देऊन देणार मराठा समाजाला. एवढं सांगतो, तुमच्या लेकरासाठी मी सगळ्या दुश्मन्या मराठ्यांच्या उचललेल्या आहेत. मी देत नाही. मी उद्या जेलला जाणार आणि जायला तयारी. देवेंद्र फडणवीसला म्हणा तो किती हाग आहे ना, तो हाग गार करीन तर फक्त मनोज जरांगे. हो गाडर देवेंद्र फडणवीसला मला आणखी ओळखलंच नाही. तो हाग फक्त मीच देऊ शकतो. पाटील तुम्ही तर गंभीर बोललेला आहे की मला जेलमध्ये टाकून मारून जा. हो 100% त्याला कुठंच गठत नाही, जेलमध्ये टाकणार. कारण ह्या मॅटरमध्ये तो मला विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट राज्यातले सगळे देवेंद्र फडणवीस हातात आहेत. मी मराठा समाजाला खाजगी समजून सांगतो. गृह खातं म्हणजे मंत्रालय, गृह खातं म्हणजे सगळे राज्यातले पोलीस ते देवेंद्र फडणवीस हातात आहेत. दोन्ही खाते त्यांनी त्याच्याजवळ ठेवलेले. सांस्कृतिक विभाग बी त्याच्याकडेच, ते खाते त्याच्याकडे. आणि त्यांनी याच्यात मला अटक करायला लावणार म्हणजे ज्याच्यात माझं संबंध नाही, माझे चेक नाही त्या मॅटरमध्ये. आम्ही खाजगी पैसे दिलेत, मी आणि आमच्या दुसऱ्या महाराजांनी. तरी तिसऱ्यांनी सांगितलेले मी त्याचे पैसे देतो, चेक बी देतो. त्यांनी न दिले. पण देवेंद्र फडणवीसनी ही 15-16 वर्षात नाही, डाऊट काय येतोय, 15-16 वर्ष झाले त्याला. आता खूप कमी नाही. मग केस आम्हाला एखादं वॉरंट आलं. आताच कसं काय लागली इतक्या तातडीनं आणि अटक वॉरंटच कसं काय लागली. कोर्टाने काय सांगायला पाहिजे, काय सांगायला पाहिजे, तुम्ही तारखेला हजर राहा, आपण सोक्षमोक्ष करू, कोणाचा दोष हे सांगू, त्या ज्याचे पैसे राहील त्याचा काही दोष आहे का ते बघू. हां ज्यांनी चेक दिले त्याचा काही दोष आहे का, चेक न देणाराचा काही दोष आहे का हे बघू आणि न्याय करू. नसता तुम्ही सगळे हजर राहा आणि हे पैसे भरून टाका असं सांगू शकता का नाही. नसता मग आम्ही तुम्हाला अटक करू किंवा काय म्हणते ते जेलला टाकू. ही रितसर प्रक्रिया आहे न्यायालयाची. तुम्ही सगळेजण या, उभा राहा, त्या माणसाला बोलितो नाटकावाल्याला आणि तुमचे किती राहिले हां या मालिक करणार तुमचे किती म्हणणं आहे. हां मग आता हे कसे देता तुम्ही सांगा का, तुम्हाला टप्पे पाडून द्यायची. अरे हे कोर्ट उठलं की धडक म्हणतो अटक वॉरंट यायला काय हुकुमची आहे काय. आम्ही सन्मान करतो म्हणजे काय हुकुमची आहे लावली काय. जनतेला काही किंमत आहे का नाही राज्यात. या तुमच्या हातात पद आलं म्हणजे तुम्हाला किंमत आली का. गोरगरिबाला मारून टाकता काय. न्यायपालिका तालिका का काय करता रे. असलं न्याय विभागाचा मंत्री असतो का देवेंद्र फडणवीस सारखा. असला कुठे माणूस असतो. ही प्रक्रिया आहे. मग आम्ही समजा नाही भरले बा दोघा ठिकाणी तर मग द्या टाकून मध्ये. ही रितसर आहे. कुठलं अटक वॉरंट करा अटक पेंड आहे का. आम्ही सन्मान करतो मग तुम्ही कसं वागणार का. काय म्हणते सुप्रीम कोर्टाचे न्यायाधीश सुद्धा काढा ते गबाळ बघा चालून देत नाही ते मनासारखा कारभार. तेच महाराष्ट्रात सुरू केलं का देवेंद्र फडणवीसनी. कोर्ट चालून द्यायना, गोरगरिबाला चालून द्यायना, कोणाला मध्ये घेतो. मराठीत लोक संपतो का. ते विनोद तावडेंना तसंच केलं, ते अशोक चव्हाणला तसंच केलं, ते अजित पवारला तसंच केलं, एकनाथ शिंदे साहेबाला तसंच केलं, कितीतरी ते कुठे ग्रुप आहे त्याला तसंच केलं, ते निलंगेकर आहे त्याला तसंच केलं, ते आवश्यक आहे त्याला तसंच करतो, ते राणा जगविषयी येतात त्याला तसंच करतो, छत्रपती घराण्याला म्हणतो तुमची प्रॉपर्टी मोजून काढीन, असे किती नारायण राणे साहेबाला म्हणतो तुला असं करीन. किती जणांना सांगायचं रे एकनाथ खडसेला तसं. किती दाखवायचं रे, किती दाखवायचं. धमकून आणलेलं तो
काय सरकार चालितो आणि काय ती करा हुकुमशाह तुला ना तो जर नाही ना मान काय तो नाही बारगाड मोडत तिथून पुढं हो तुला ना वस्तात मीच आहे तुला वस्तात मीच आहे तू कितीक मस्ती तुम्हाला आता एकच गाठाचं ठरवलं ना याच्यात अरे काय चालवता राव तुम्ही काय नाही चालू तुम्हाला कळत सुद्धा नाही तुम्ही भाजपच्या मराठ्याला अडचणीत आणाल तुम्ही राष्ट्रवादीच्या मराठ्याला अडचणीत आणला तुम्ही शिवसेनेच्या मराठ्याला अडचणीत आणायला लागला तुम्ही ते विठ्ठल सहकारी कारखान्याचा कोणतरी येतो अभिजित पाटील का त्याला एका रात्रीत उडीलं फरातला तुम्हीच उडीलं विखेंना तुम्हीच उडीलं किती लोक दाखवा तुम्हाला कटाळा यायला लागला मला लोक सांगू इतका बधीर डोके चालवणारा माणूस असा ते अनिल देशमुखाचं तसंच केलं तुम्ही जातं बघा ना तुम्ही पातं बघा ना तुम्ही कोणाला भेटूनच आत घ्यायला लागलात हां काय आहे तुमचं कोणतं सत्ता चालवायला लागलात तुम्ही म्हणजे मराठ्यांचे मोठमोठे घराणे संपवायचे मराठी आऊट करायचे आणि तुम्हाला मोठं होईल हां कितीतरी पुण्यातले असे घराणे ते बळत ओढले ते काकडे इथं बरेचसे मला वाटतं मोठाली घराणे ती अशीच ओढली दादागिरीने हां थोरात अशीच ओढली कित्येक तरी ते थोराचे मोहिते ते बी असेच ओढले कामान धामाचे नगरची कंपनी ओढली अशी संभाजीनगरचं असं हां ते भावना गोळीचं तसंच म्हणजे हे दादागिरीनंच आहे ना सगळं ते लातूर नांदेडचं तसंच हिंगोलीचं हेच तुम्ही मला जिल्हा दाखवा बघा माणूस आहे का त्या दीडच्या भाजपच्या नेत्याचा तसा दिजरा करून ठेवला हां त्यांच्याच बापाने वाढलेला असून त्यांनाच पार पायाखाली चिंगरलो हां आता ह्या मराठ्याच्या येत नकाल विरोध तर व्हाय ना तर त्यामुळं तरी त्यांचं वनस फिरला हां मी सत्यच बोलत असतो का आधी नाही पटत त्यांच्या जातीला मराठ्यांच्या ओढाताडीमुळं का होय ना थोडक्यात आज त्यांचे पुन्हा योग आले नाही येणे त्यांना संपलं होतं ज्याच्या बापानं भाजप वाढिलं त्याला संपलं होतं येणे त्या देवेंद्र फडणवीस मराठ्याच्या ओढाताडीमुळं व्हायना त्यांचा 10 वर्षाचा वनस तरी मिटला असू द्या काय व्हायचं लागू द्या आमचं त्यांचं लागायचं लागून द्या पण सत्य येते हाई इकडून मराठ्यांनी त्यांचं फटेका आरोप व्हायनाच मराठ्यावर असं केलं तसं केलं म्हणून ते तरी घेतलं हे डाव काय खेळ करावा फडणवीस आपलं इतकी नीचपणानं सत्ता आणून काय सुख मिळणार आहे बरं तुमच्या कुटुंबाला बी फडणवीस साहेब इतके नीचपणानं वागून आणि माझ्या संग वागायला सांग काय ती काय केस केली ते तिकडे पाडून द्यावा आमचा तर भरायचा संबंधच नाही ते पैसे मी जाहीर सांगतो मी भरीत नाही माझ्याजवळ भरायला 1 रुपया दिली मी जेलला जायला तयार माझ्याजवळ 1 रुपया नाही माझ्याजवळ फक्त घर आहे माझ्या नावावर त्या मी मीडियाच्या माध्यमातून जाहीर सांगतो मीडियाच्या बांधवांना विनंती माझं आजचं सगळं दाखवा माझ्याजवळ घर आहे त्या कोण आहे तो नाटकावाला त्याला म्हणा तरी ये तुला घर लिहून दे माझ्यावर मी नाही देऊ शकत माझं पैसेच नाही मी घरसुद्धा लिहून नाही देऊ शकत तुला कारण मग त्याच्यात हिसाब नाही तरी बी चल छत्रपतीसाठी आणि छत्रपतीचं त्या नाटकाचं बदनामी होऊ नये म्हणून मी माझ्या नावावर एक प्लॉट आहे की जेवढ्या हजाराचा लाखाचा असेल ते उद्या सकाळी मी तुला लिहून देतो घे आणि तो पोरं चांगले कर माझ्या पोराचं वाटोळ होऊन ते कोण नाटकावाला नाही पण हे असलं मला गुतागुतीचं काम करू नका माझ्याजवळ प्लॉट आहे मी उद्या सकाळी लिहून द्यायला तयार मी कोणत्या एका माझ्या मराठ्याच्या बांधवाला सांगतो उद्या सकाळी कुणीतरी या मला पैसे द्या मी तुमच्या नावावर ते प्लॉट देतो लिहून मी तिकडे गायरनात राहायला जातो माझ्या कुटुंबाला उद्या सांगतो आपलं गायरनात राहायला चालतं आणि त्या नाटकावाल्याला ते पैसे नेऊन द्या काय देवेंद्र फडणवीस मूर्खासारखं वागायला लागला तर तुम्ही माझा संबंध नसून सुद्धा विनाकारण मी चांगलं काम करायला लागलो समाजाचं फक्त एवढं झालं बा मा नाव फक्त मोठं झाल्यामुळं ती केस सुरू केली का तुम्ही मला जेरीस आणायला आणि काय बदनामी बरं त्याच्यात मी जर डाके टाकले असते बलात्कार खुनं केले असते तर मग ठीक होतं बा मग बदनामी त्यात काय बदनामी छत्रपतीचं नाटक दाखल त्याचा तोटा आता आला का डोक्यात दगड घालतो मग सांस्कृतिक मंत्रालय कशाला असतं नुसते अमित शहाचे मोठमोठाले धर्माधिकारी साहेबांसारखे मोठमोठाले कार्यक्रम घ्यायचे 5-5 लोक त्यात मारायचे ते पैसे भरायले का फक्त हां सांस्कृतिक मंत्रालय छत्रपतींच्या कार्यक्रमात तोटा आल्यावर भरायला नाही का मंत्रालय तेल नाही जमत का तेवढं काय जे 4-2 लाख असते ते भरायला अडचण आहे मोठी सांस्कृतिक मंत्रालय असतं कशाला सांस्कृतिक मंत्रालयानं आता कोणाकोणाचे पैसे भरले आता पण तेच बघतो मी आता इथून मला काढाच लागणार आहे ते आता सांस्कृतिक मंत्रालय मराठ्यासाठी नाही छत्रपतीच्या नाटकासाठी नाही तर कशासाठी जर एखादं समाजाचं पोरं आणि पोरं होतं त्या टायमाला काही ज्ञान नव्हतं फक्त म्हणले घ्यायला पाहिजे म्हणून घेतलं हां एखादे उद्धव ठाकरे साहेबांचा मला वाटतं तो नेता आहे त्यांनी ठुणगी लिहून दिली असणार आहे आमच्या मागे हो
नाटक त्याचं आहे ना. त्यांनी पूर्वी लावून गेले उद्धव ठाकरे साहेब बी म्हणले का पण त्याला 20 टुकणं लावून जरांगीच्या मागं होऊ शकतं. म्हणजे मला काय म्हणायचं आता की कोर्टानं सन्मानानं आम्ही जर कोर्टाचा सन्मान करतो, न्यायदेवतेचं पालन करतो, तर न्यायदेवतेचं हेच काम आहे. एकदा जामीन घेऊन आलाय ना, आता त्यांना सगळ्यांना बोलवणे किंवा ती केस चालवणे. 50-50 वर्ष केस चालते तो आमची लईच पटकून आली. याच्यावर जसं 1000 करोड रुपये आहेत आमच्याकडं, लईच पटकून आली, लईच बोर्डाव पळती लई ती आमची केस. 15 पायाची आहे का गोम आहे का ती 15 पायाची, लई तुरु पळू राहिली. आणि नेमकी त्याच्याच अंगावर चढती की ती आमची गोम गृहमंत्री फडणवीसच्या, म्हणून त्याला गुदगुल्या होत्या रात्री, त्याच्या ढेरीला गुदगुल्या होत्या रात्री. आमची तर काय निघली पटकून, इतके केसेस नाही का आणखी काय बदनामी होतं त्याचं. त्याला तुम्हाला आता पोलीस जे आहे की या प्रकरणामध्ये अटक करेल, त्याच्यानंतर परिस्थिती कशी राहिली? चांगले राहील ना, चांगले राहील. सुखा समाधानाचे ढोल बाजे बडून भजे कुडाय कोण राहील, खूप चांगले राहील. चांगली परिस्थिती राहणार, तीच परिस्थिती करायची ना. छगन भुजबळला देवेंद्र फडणवीसला राज्यात तेच करायचं ना. माझं एवढंच म्हणणं आहे, प्लीज, मी आतून खूप माझ्या पोटात आग होती तरी मी तुमच्याशी बोलतो. प्लीज फक्त सगळं दाखवू द्या, आता राज्याला दाखवा. एवढी एकच केस आहे का 13-14 वर्षात कमी आली, आताच का आली ही प्रश्न. विधी व न्याय विभाग म्हणजे कोर्ट सगळे देवेंद्र फडणवीस हातात, गृह म्हणजे सगळे राज्यातले पोलीस त्याच्या हातात, सांस्कृतिक मंत्रालय म्हणजे सगळं त्याच्या हातात फडणवीस. मला येणे असं ठरवलं आहे माझं मराठा समाजाला सांगणं आहे की कुठेच गुटत नाही, हे पोरगं मॅनेज होत नाही, याला आमदार करा. आता नाही आमदार करायचं म्हणला का ते लाड्या पांधाडे मिशाचा देव तो म्हणला ना, मी आमदारची जे पण ये म्हणा, म्हणजे मॅनेज करते ती, मी कुठे जात नाही तरी पण मला आमदार नाही व्हायचं, पैसे नाही पाहिजे. मग यांनी काय आयडी केली माझ्या मराठा समाजाला सांगणे, या केसेसमध्ये चांगली तपासून बघा. सगळेजण ते FIR बी वाचा. मी 3 नंबरला होतो, 1 नंबरला नेलं आहे मला फडणवीस. मी 1 नंबरला केलं आहे मला, मग 3 नंबरचं 1 नंबरला नेलं. ती चांगला FIR वाचा माझ्या मराठा समाजानं. त्याच्यात त्यांनी चिरफाड बी केली आत्तामध्ये, म्हणजे खोटा नाटा बनेला दुसरा त्यांनी ह्या मागच्या 2-3 महिन्यात त्यांनी फडणवीसनेच बनायला सांगितलं आहे. मग आता काही संबंध नाही, मग चेक नाही, मग बॉन्ड नाही, काही नाही. इमानदारीनं सांगा तुम्ही भरतोच बुवा, इमानदारीने सांगा आम्ही इकडं भरलेलं असून सुद्धा पुन्हा भरतो, काही हरकत नाही. छत्रपतीसाठी आम्ही आणखीन खड्ड्यात जायचं आहे. पण अटक करून मध्ये टाकायचं 8 तास फडणवीसला का? कोर्ट सांगू शकता ना तुम्ही हे भरा इतक्या दिवसात, तुम्हाला टप्पे पाडून दिले नसता आम्ही तुम्हाला जेलला टाकून. हे पटतं की नाही? आता मीडियासुद्धा असा होता आदर्शस्तंभ आहे या लोकशाहीत डायरेक्ट मध्ये. कशामुळं कोर्ट राज्यातले सगळे फडणवीस हातात देत, म्हणून तेव सांगन त्याच्या मागे SIT, तेव सांगन त्याला SIT, ती दुसरी काय BD काय त्याला काय म्हणते विली. हा मग तू सांगन तसं का? तू जर म्हणला वॉरंट कॅन्सल, ईडीचे वॉरंट कॅन्सल झाले बरं का, किती जर काय ईडीचे कितीतरी वॉरंट कॅन्सल झाले बरं का, कितीतरी मध्ये गेलेले आत आले, आत बाहेर आले. सॉरी, त्यातलं एक उदाहरण छगन भुजबळ आणि देशमुख साहेब आहेत, म्हणजे बरेचसे आहेत असे आत गेलेले बाहेर आले. नवाब मलिक साहेब आहेत, त्यांचा खूप मोठा प्रताप आहे जणू.